जैन सर, मैं आपको बताना चाहता हूँ कि ये जो हम दो बच्चे हैं हमारे स्कूल में आए हैं एज ए स्कूल कैप्टन, मुझे बहुत खुशी हो रही है। और मैं आपको ये बताना चाहता हूँ कि जो हमारे सदाभाऊ सर हैं उन्होंने बहुत अच्छा किया कि इन दो बच्चों को हमारे स्कूल में लाया है। और एज ए स्कूल कैप्टन मैं इसका पूरा ख्याल रखूँगा कि इनके साथ कोई दिक्कत ना हो, इनको कोई प्रॉब्लम ना हो। और मैं इसकी फुल गारंटी देता हूँ कि इनका स्टडी, एजुकेशन, स्पोर्ट्स एंड एवरीथिंग, इनका जो फ्यूचर होगा दैट वाज वेरी मच ब्राइट। उन्हें कोई दिक्कत नहीं होगी और हमें जितना हमसे होगा उतना अच्छा इनको हेल्प करेंगे। सदाभाऊंनी ज्यावेळेस सांत्वन करायला आले होते त्यावेळेसच असं एकच मागणं मागितलं होतं की ते दोन लेकरं माझ्याकडे द्या, त्यांची शैक्षणिक वाटचाल, पुढचं भविष्य त्यांचं घडवायचं जे काम आहे ते SK सैनिकी स्कूल जे आहे युनिट सगळं ते करील। आज दुःख हेच आहे की आमच्यासोबत भाऊ नाहीत। आज तर हा क्षण बघायला माझे भाऊ असते तर सगळ्या कुटुंबाला खूप म्हणजे मोठं सुख वाटलं असतं, मिळालं असतं। आज तीच एक आयुष्यभराची खंत किंवा आयुष्यभराचं दुःख आमच्या मनामध्ये साठवून जशाला तसं राहणार आहे। आज याच गोष्टीची खंत वाटते। जर माझे वडील आमच्या सोबत असते तर तो वेगळाच आनंद असता। पण भाऊंचे आणि या शाळेचे मी म्हणजे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी या दोघांचं म्हणजे शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि भाऊ आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे ते नक्कीच त्यांना म्हणजे त्यांच्या उच्च पदावर नेऊन सोडतील। आणि आम्ही हे आज इथं निश्चित खात्री करून सांगतो की जरूर ते आज इथं आम्ही म्हणजे याच गोष्टीचं दुःख वाटतंय की कधी ते आमच्यापासून दूर राहिलेले नाहीयेत। आणि आज वडील गेल्यानंतर आमचं कुटुंब आम्हाला सावरायचं होतं, म्हणजे सर्वांनी तुम्ही दिलेली साथ होती। आज त्या धीरानेच आम्ही दोघांना इथं सोडून जातोय आणि ते नक्कीच काहीतरी करतील आणि जसं माझ्या वडिलांचं नाव असेल किंवा आपल्या सर्वांचंच नाव ते नक्कीच मोठं करतील। जो विराज आणि त्यांच्या भावाचे चिरंजीव धनंजय देशमुखांचे सत्यजित याच्या शिक्षणाचं पालकत्व स्वीकारलं आणि ही दोन्ही मुलं SK इंटरनॅशनल सैनिकी स्कूलमध्ये आमच्याकडे पुढील शिक्षणासाठी या ठिकाणी प्रवेश घेतला। निश्चितपणानं आम्ही त्यांना चांगलं घडवून त्यांना चांगलं शिक्षण देऊ आणि संतोष देशमुख हे एक सामाजिक आणि एक आदर्श सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं होतं। ते काम त्यांचं या दोन्ही मुलांच्या हातून पुढं कसं जाईल या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणे काय स्वप्न आहे? मला माझ्या वडिलांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करायचे म्हणून मी तू आज या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, सैनिक स्कूल आहे, तुझ्या भविष्यातले काय नेमकं तुला बनायचं आहे? वडिलांच्या पश्चात म्हणजे तुझे काय स्वप्न आहेत? माझ्या वडिलांचे आणि माझं एकच स्वप्न होतं की मला इंजिनियर